नमस्कार मंडळी, आज आपण एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत। वेगळीच म्हणजे आपला रात्रीचा भात असतो ना, तो उरलेला भात आपण काय करायचा हा मोठा प्रश्न असतो। काही लोक फोडणीचा भात करतात, त्याने थोडा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो। तर मी हा भात कशा पद्धतीने त्याची मी बिर्याणी बनवते ते तुम्ही पहा। उरलेल्या भाताची बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवायचंय। त्या वाटण आपल्याला भाजायचं नाही मिळत, तळायचं भाजायचं काहीच नाही, फक्त आपल्याला वाटून घ्यायचं। तर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, लहान साईज होती म्हणून 2 घेतलेली आहेत, एक पण घेऊ शकता। कांदा एक घेतलेला आहे, थोडा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, नारळ तुम्ही स्किप करू शकता। जिरं घेतलेलं अर्धा चमचा, एक मोठा चमचा भरून धणे घेतलेले आहेत, आल्याचा तुकडा, 3 हिरवी मिरची घेतलेली आहेत, कमी तिखटाची आहेत म्हणून 3 घेतलेली आहेत। तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या। तर हे झालं वाटणाचं साहित्य। भात आपल्याला असा सुटा करून घ्यायचा आहे, एकदम सुटसुटीत असा भात पाहिजे, चिकट भात नाही पाहिजे, कारण आपल्याला ही बिर्याणी कुकर मध्ये बनवायची। तर हा भात मी सुटा करून घेतलेला। भाज्यामध्ये मी फक्त फ्लावर आणि मटर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता पाणी गळवून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। खडे मसाल्यामध्ये 2 तेजपान, दालचिनीच्या 2 काड्या, हिरवी वेलची घेतलेली आहेत 5, लवंग 2, काळी मिरीचे 4-5 दाणे घेतलेले आहेत आणि चक्री फुलचा एक तुकडा तोडून घेतलेला आहे। मसाल्यामध्ये बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पहा। पाव चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर मी घेतलेली 1 चमचा, तुम्ही साधा घरगुती मसाला असेल तोही घेतला तरी काही हरकत नाही। आणि काजूचे तुकडे करून घेतलेत अशा पद्धतीने, 2 पार्ट करून घेतलेत। ऑप्शनल आहे, काजू घातलंच पाहिजे असं काही नाही। आणि मीठ चवीपुरता, आणि मी थोडंसं केशर दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे, असेल तर घाला, नाही तर काही हरकत नाही। आपल्या असलेल्या साहित्यात पण ही रेसिपी हे सगळं मिक्सरला वाटून घेते। थोडंसं पाणी घालायचा लागला तर, नाहीतर पाणी न घालता जितकं बारीक पेस्ट करता येईल तितकं पाहायचं। मंडळी पहा, मी पाणी न घालता मी मस्त अशी ही वाटून घेतलेलं आहे बघा। पाणी मी 1 थेंबही नाही घातला। पाणी न घालण्याचं रिझन पण आहे, कारण आपला भात ऑलरेडी शिजलेला आहे। कुकर ठेवला आहे आणि कुकर मध्ये घालून घेतलेलं आहे 2 पळी तेल। तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता, आवडत असेल तर तूप घातलं। तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे हे खडे काजू पण घालून घ्यायचे। काजू थोडी लालसर झाली की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे वाटण, कारण आपण वाटण हे तळून घेतलेलं नाही, त्यामुळे आपल्याला हे तेलावर असं व्यवस्थित परतून घ्यायचंय। जोपर्यंत त्याचं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचंय, त्याचा कच्चापणा पूर्ण घालवून घ्यायचा। आता व्यवस्थित असं मिक्स करत राहायचंय। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका, आणि बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका। तुम्ही हे वाटण भाजूनही घेऊ शकता, पण मी तुम्हाला अशा पद्धतीने का दाखवलं की घाई असेल तर तुम्ही वाटण न भाजता न तळून घेता तुम्ही डायरेक्ट तेलावर वाटून डायरेक्ट तेलावर असं घातलं आणि व्यवस्थित त्याचा कच्चापणा घालवला तर कशाही पद्धतीने छान असं हे वाटण शिजलं जातं आणि कच्चापणाही निघून जातो त्याचा। हळद घालूया, मीठ घालून घेऊया, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, त्यातला अर्धा घालून घ्यायचा आणि अर्धा मी पुढे दाखवते कसा घालायचा नाही म्हणून थोडंसं वाटणाचं पाणी घालून घ्यायचं। बघा म्हणजे मसाला मस्त तळून झालेला आहे, तेलही सेपरेट झालेलं आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायचे ह्या भाज्या। ह्यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता, पण मला आमच्या घरी गाजर आवडत नाही, आहे गाजर पण नाही घातलं। आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मसाला पूर्ण भाजीला लागला पाहिजे, मिक्स करून घ्यायचं। आणि थोडंसं हे फ्लावर आणि मटार थोडीशी शिजवून घ्यायची। यावरच 2 मिनिट असं झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेऊया। तर बघा मंडळी, भाज्यांचं पण बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि बघा किती छान अशी त्याची ग्रेव्ही झालेली आहे। आता अगदी 2 ते 3 मिनिट अजून ह्याला शिजवून घ्यायची आणि अर्धवट शिजलेली असेल अशीच भाजी यातली अर्धी काढून घ्यायची आपल्याला, ती कशी तुम्हाला दाखवते पुढे। म्हणजे यातली आता आपल्याला अर्धी भाजी काढून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये मी काढून घेते। जशी आपण बिर्याणीची लेअर लावतो तसंच आपल्याला बनवायचं आहे, म्हणून मी यातली अर्धी भाजी आसपास काढून घेते आणि अर्धी मी त्यामध्येच ठेवते। अर्ध्यापेक्षा थोडी जास्त कुकर मी उतरवून घेतलेले आहे, त्यामध्ये तळाला थोडी भाजी ठेवून घेतलेली आहे।
आणि त्यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आणि तुम्हाला मी बोलले ना बिर्याणी मसाल्याचे काय करायचे, तर थोडासा असा बिर्याणी मसाला असा पसरवायचा आहे. हा भात घालून घ्यायचे, अगदी सुटा सुटा करून घालायचे. आपल्याला 2च लेअर द्यायचे. आता ह्यावर केशर घालून घ्यायचे. दुधामध्ये घातलेलं केशर ऑप्शनल आहे, तुम्ही साजूक तूपही घालू शकता. आता हे आपलं लेअर लावून झालेले आहेत. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचंय आणि मंद आचेवर ह्याला 1 शिटी काढून घ्यायची, एकदम मंद आचेवर. गॅसची आच जर फुल ठेवली तर ते तळाला करपलं जाईल, म्हणून मंद आचेवर एक 5 ते 10 मिनिटांमध्ये 1 शिटी निघते. तर 5 ते 10 मिनिटाला मंद आचेवर असं, म्हणजे आपलं फ्लावर आणि मटार पण व्यवस्थित शिजून जाईल. तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर तो भात शिजलेला आहे तो करपून जाणार. म्हणजे आता कुकर थंड झालेला आहे. तर आता आपण पाहूया किती मस्त असा आपला हा बिर्याणी राईस, जो आपला रात्रीचा उरलेला भात असतो त्याचा झालेला आहे. बघा मस्त असा हा राईस आता हा आपला झालेला आहे, तयार झालेला आहे. आता हा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ. अशाच पद्धतीने तुम्ही उरलेल्या भाताची अशी बिर्याणी बनवून खाऊ शकता. बघा मस्त असा हा बिर्याणी राईस आपला तयार आहे. तर मंडळी बघा, झटपट असं उरलेल्या भाताची बिर्याणी, सोबत आहे रायता, चटणी, लिंबाची फोड, मिरची आणि हळदीचं लोणचं आणि सलाड, मुळी आणि कांदा. तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा उरलेल्या भातापासून बिर्याणी. मंडळी आवडली ना माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा.